लक्षवेधी क्रमांक 2 विक्रांत पाटील. बोलला तर पाहिजे भाऊ, घ्या ना. लक्षवेधी क्रमांक 2 वितरित केल्याप्रमाणे. सन्माननीय सभापती महोदय, एका महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात माझी ही लक्षवेधी आहे. ज्या गोमातेचं आपण सर्वजण पूजन करतो, ज्या गोमातेच्या रक्षणाची संरक्षणाची जबाबदारी आपण सगळेजण घेतो, गोमातेला दैवत मानणारा आपला हिंदू धर्म आहे आणि त्यामुळे राज्यातलं सरकार इतकं संवेदनशील आहे की गोसेवा आयोगाची स्थापना एका बाजूला आपण केलेली आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीनं सरकार गोवंश विषयात काम करत असताना पनवेलमध्ये एक दुर्दैवी घटना घडते की ज्यात 1-2 नाही तर 7-7 गायींचा दुर्दैवी अंत होतो. आणि जेव्हा याची चौकशी केली जाते तर यामध्ये एखादी प्रायव्हेट कंपनी, कोणी एखादी व्यक्ती हे दोषी नसून सिडकोचे अधिकारी आणि सिडको यांचा गलथान कारभार आणि त्यांच्या माध्यमातून तयार झालेली यंत्रणा हे त्या ठिकाणी दोषी आहेत. सन्माननीय सभापती महोदय, अशा पद्धतीने या गायींचा त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला. 40 गायी होत्या, त्यातल्या 19 गायींना त्या ठिकाणी विषबाधा झाली आणि त्या ठिकाणी 7 गायी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडल्या. आणि त्यामध्ये गर्भधारणा झालेल्या गर्भार गायी या सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत्या. आणि त्यामुळे जेव्हा या विषयाची चौकशी करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळेला समोर आलं की सिडकोचं जे काही डम्पिंग ग्राउंड आहे की जे नागरी वस्तीला लागून त्यांनी तयार केलेलं आहे आणि या भागामध्ये त्या डम्पिंग ग्राउंडमधून येणारा सगळे विषारी रासायनिक द्रव्य लिचेड हे आजूबाजूच्या सगळ्या जलस्रोतांमध्ये पसरण्याचं काम होतंय. आणि त्यामुळे त्या जलस्रोतांमधून अशा पद्धतीनं हे पाणी सभापती महोदय हे त्या ठिकाणी आलेलं आहे आणि हे पाणी पिल्यामुळे त्या ठिकाणी त्या गायींचा अंत झालेला आहे. माझा प्रश्न आहे सभापती महोदय, जर का हे पाणी जर का आजूबाजूच्या तलावांमध्ये जातंय, नागरिकांना हे प्यावं लागतं, ज्या माध्यमातून दुर्धर आजार होत आहेत, हे पाणी सिडकोचा अधिकारी पितील का, MPCBचे अधिकारी पितील का, पशुवैद्यकीय अधिकारी हे पाणी पितील का, हा माझा सवाल आहे. सभापती महोदय, या सगळ्या डम्पिंग ग्राउंड मधून जे पाणी येतंय या माध्यमातनं सगळ्या आजूबाजूचा परिसर म्हणजे पेंदर असेल, घोट असेल, तळोजा फेज 1 फेज 2 असेल, आमचं खारघर, बोईरपाडा, कळंबोली, पनवेलचा संपूर्ण भाग, सिद्धी करवले, तळोजे, मजकूर, नागझर या सगळ्या भागांमध्ये सभापती महोदय ह्या पाण्याच्या माध्यमातून आणि प्रदूषणाच्या माध्यमातून समस्या तयार झालेत. रिपोर्ट आहेत सभापती महोदय की या माध्यमातून जे काही विषारी द्रव्य या पाण्यात जात आहेत याचं प्रमाण किती असावं, तर त्या ठिकाणी जो काही TDS त्या पाण्यात असला पाहिजे, जो 500 पर्यंत असला पाहिजे, त्याचे लिमिट्स आहेत, त्या TDSचं प्रमाण 7000 आहे सभापती महोदय. म्हणजे 14 पटीनं हा TDS त्या पाण्यात जास्त आहे. त्यामध्ये जे काही केमिकल ऑक्सिजन डिमांड ज्याला COD आपण म्हणतो 250 पर्यंत हा असू शकतो, पण 816चा त्या ठिकाणी हा COD आहे, 3.5 पटीनं हा जास्त आहे. आणि त्या ठिकाणी बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड जी त्या पाण्यात असली पाहिजे ती 30 पर्यंत असू शकते, पण त्याचं लिमिट सुद्धा क्रॉस करून 326 आहे, म्हणजे 11 पटीनं त्या ठिकाणी पाणी त्या प्रमाण त्या विषारी द्रव्यांचं जास्त आहे. सभापती महोदय, यामध्ये काही ऑक्सिजन पाण्यात असणं गरजेचं असतं, 40 पर्यंत ही मर्यादा असली पाहिजे. या पाण्यात दुर्दैवानं ऑक्सिजनच नाही, या डेड बॉडीज तयार झालेल्या आहेत, डेड वॉटर तयार झालेलं आहे. आणि त्यामुळे जर का अशा पद्धतीनं सभापती महोदय हे होणार असेल तर हे दुर्दैवी आहे. आणि त्यामुळे या सगळ्या भागांमध्ये कॅन्सरचं प्रमाण सभापती महोदय वाढतंय. त्या मातृशक्तीला आमच्या बहिणींना त्या ठिकाणी गर्भधारणा होण्यामध्ये समस्या तयार झाल्या आहेत. गर्भ राहिला तर ॲबॉर्शनचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. त्या ठिकाणी गर्भपात होतोय, श्वसनाचे आजार वाढले, TB सारखे रोग होत आहेत, त्वचेचे आजार होत आहेत. सभापती महोदय, यात जे काही त्या ठिकाणी श्वान असतात त्यांच्या अंगावर एक केस शिल्लक राहत नाही, कुत्रा आज मरतं का उद्या मरतं, अशा प्रकारचं चित्र तयार झालंय. यातून या विषयाचं गांभीर्य सभापती महोदय समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे शरम वाटावी अशी घटना ही घडलेली आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे जर का गोमातांचा अंत झाला असेल तर माझे ह्या विषयात स्पेसिफिक प्रश्न आहेत सभापती महोदय की या गायींच्या गोमातांच्या मृत्यूस जे कोण सिडको अधिकारी जबाबदार आहेत यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई होणार का, त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का. दुसरा प्रश्न, कचरा प्रक्रिया करण्याची जबाबदारी ज्या कंत्राटदारावर दिली आहे की जो योग्य पद्धतीने ती विल्हेवाट लावत नाहीये तो कचरा अवैध पद्धतीने मोकळ्या जागेत टाकला जातो, या कंत्राटदारावर गुन्हे दाखल होणार का आणि त्याला ब्लॅकलिस्टेड केलं जाणार का.
तिसरा प्रश्न सभापती महोदय की मानवी जीवनास आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या डम्पिंग ग्राउंडला तात्काळ शहरापासून किमान 5-10 किलोमीटर दूर आपण स्थलांतरित करणार का आणि जी विषारी द्रव्य या ठिकाणी मोकळ्या जागेत टाकण्याचं काम होतं सभापती महोदय म्हणजे प्रशासनाने उत्तर जे दिलंय ते इतकं फिरवाफिरवीचं आहे या त्यांनी म्हटलंय की आम्ही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विंड्रो पद्धतीचा आणि एरोबिक कंपोस्टिंगचा उपयोग करतो सभापती महोदय ही पद्धत आहे यांची विंड्रो पद्धत की कचरा उचलायचा आणि प्रायव्हेट जागेत आणि फॉरेस्टच्या जागेत डंप करायचा आणि प्रायव्हेट लोकांना गाववाल्या आमच्या मंडळींना पर ट्रिप काहीतरी पैसे देऊन टाकायचे की 3,000 घे हा कचरा उचल आणि कुठेतरी नेऊन मोकळ्या जागेत फेकून दे अशा पद्धतीने हे विल्हेवाट लावली जाते सभापतीमध्ये जे चुकीचं आहे आणि त्यामुळे गावाच्या गावं त्या ठिकाणी दूषित करण्याचं काम या सिडकोच्या डम्पिंग ग्राउंडच्या माध्यमातून होत आहे आणि आजूबाजूच्या संपूर्ण तळोजापासून पेंदरपासून तळोजा फेज 1 फेज 2 पर्यंत हा याचा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे त्यांनी यात उत्तरात म्हटलंय की आम्हाला या ठिकाणी सर्वसाधारण ह्यामध्ये आमचे जे काही परवानग्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे सभापती महोदय मंत्री महोदय जे आम्हाला उत्तर देणार आहेत योगायोगाने ते MIDCचेही मंत्री आहेत आणि त्यामुळे MIDCनी आणि MPCBनी ज्या काही परवानग्या सिडकोच्या डम्पिंग ग्राउंडला दिल्या आहेत त्यामध्ये त्यांनी दिलेल्या सगळ्या अटी शर्तींचं उल्लंघन सिडकोनी केलेलं आहे त्यामुळे मी जो काही विषय मांडला त्या विषयातली कारवाई काय करणार हा प्रश्न MPCB आणि MIDC यांच्या नियमांचं जे उल्लंघन केलंय तर त्यांच्या क्लॉजेसचं जे उल्लंघन आहे त्यात काही कारवाई करणार हा पण प्रश्न स्पेसिफिक मी विचारतो सभापती